नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण वाक्यांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. इंग्रजी भाषेमध्ये असणारे नेमकं वाक्य म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, कुठले प्रकार आहेत, हे आपल्याला भाषा शिकताना खूप महत्त्वाचे ठरतात, खूप गरजेचं आहे. तर आपण भाषा बोलायची शिकायची असेल किंवा लिहायचं शिकायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वाक्य आणि त्याचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. याशिवाय परीक्षेमध्ये आयडेंटिफाय द सेंटेन्स वाक्याचा प्रकार किंवा आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स असं विचारलं जाऊ शकतं. जर असेल तर त्यासाठी आपण वाक्याचे प्रकार अभ्यासलेले असणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी वाक्य आपण बघा वाक्याचे प्रकार आहेत. त्यासाठी आपण अगोदर प्रथम वाक्य म्हणजे काय याचा आपण अभ्यास करू. व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? सेंटेन्स ए ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स ए कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड द सेंटेन्स. म्हणजे काय? ए ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांचा समूह, शब्दांचा गट. दॅट मेक्स तो काय करतो की जो मेक्स ए कम्प्लीट सेन्स जो पूर्ण अर्थ निर्माण करतो किंवा एक पूर्ण अर्थ सांगतो इज कॉल्ड द सेंटेन्स. की पूर्ण अर्थ सांगणाऱ्या किंवा पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असं म्हणतात. अशी याची व्याख्या तयार होते. पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात, अशी व्याख्या केली जाते. यापेक्षा वेगळ्या व्याख्या असू शकतील, मात्र ही त्यातली एक सोपी सुटसुटीत आपल्याला समजेल अशी एक व्याख्या आहे. आता बघा या वाक्याचे एकूण प्रकार 4 पडतात. देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये एकूण 4 वाक्यांचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. आता हे कसं ओळखायचं? आता याच्यामध्ये वाक्याची रचना कर्ता, क्रियापद आणि कर्माची असते. यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला नाम किंवा सर्वनाम हे कर्ता म्हणून येतं. त्याच्यानंतर क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल. आता बघा हे याच्यामध्ये होकारार्थी नकारार्थी असू शकतं. एवढेच बदल. आता ही इज ए बॉय हे यातलं वाक्य झालं. किंवा ही डज नॉट गो टू स्कूल तो शाळेत जात नाही, हे वाक्य असे होऊ शकतं नकारार्थी. तर लक्षात घ्यायचं विधानार्थी वाक्याची सुरुवात कर्त्यानं होते, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, वाक्याची सुरुवात कर्त्यानं म्हणजेच नामाने किंवा सर्वनामाने आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद असतं. तर अशा प्रकारचं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स. याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, याला स्टेटमेंट असंही म्हटलं जातं. तर बघा या ठिकाणी हे वाक्य आहे ही इज ए बॉय किंवा ही कॅन नॉट हेल्प, तो मदत करू शकत नाही. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. सुरुवातीला इथं समजा इथं राजू कॅन नॉट हेल्प असंही वाक्य येऊ शकतं. आता या ठिकाणी हिच्या ऐवजी आपण राजू घेऊ, म्हणजे हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असतं. या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि वाक्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने होते. आता हा वाक्याचा एक प्रकार झाला. आता वाक्याचा दुसरा प्रकार आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. INTERROGATIVE. लक्षात घ्या आपले स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. या 4ही प्रकाराचे स्पेलिंग पाठ करून ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो. लक्षात घ्या इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, सेंटेन्स म्हणजे वाक्य, इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली महत्वाची खूण म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. इंटरोगेशन मार्क किंवा क्वेश्चन मार्क इज देअर ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. कुठल्या? इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी मार्क ऑफ क्वेश्चन मार्क हा याच्या शेवटी असतो. याचे 2 प्रकार पडतात. एक आहे येस नो क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन. याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. लक्षात घ्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मधला जो एक प्रकार आहे त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हटलं जातं. व्हर्बल बघा व्हर्बल किंवा यस नो असं म्हटलं जातं. यस नो हा याचं नाव आहे बघा. हे व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो क्वेश्चन. याला कारण असं आहे की या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो एवढं येतं म्हणून याला यस नो क्वेश्चन म्हटलं जातं. आता हेल्पिंग वर्ब, आता सहाय्यकारी क्रियापद आहे आर, वॉज, वेअर, डूड, डीज, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शुड. याच्यापैकी कुठलं एक सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला येईल आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल. एवढं एक लक्षण याच्यामध्ये लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आपण इज जर घेतलं तर इज ही ए स्टुडंट, तो विद्यार्थी आहे का? आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदानं वाक्य सुरू झालं.
किंवा इजंट ही ए स्टुडंट, तो विद्यार्थी नाही का, अशा प्रकारचं वाक्य होईल येस नो क्वेश्चनचं. किंवा कॅन ही हेल्प मी, तो मला मदत करू शकतो का. किंवा इज ही अ बॉय, वरती दिलेल्या वाक्यात फक्त सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला आलं की याचा येस नो क्वेश्चन म्हणला, एवढी याची खून लक्षात ठेवायची. आता बघा याचा एक प्रकार झाला येस नो क्वेश्चन. आता दुसरा प्रकार यातला समजून घ्यायचा. दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. WH क्वेश्चन बघा, WH क्वेश्चन आहे. आता याचं लक्षण काय आहे, वाक्याची सुरुवात नीट लक्षात घ्या. वाक्याची सुरुवात कशाने होते बघा, व्हॉट, व्हाय, हाऊ, ETC. बघा व्हॉट, व्हाय, हाऊ इत्यादी प्रश्नदर्शक सर्वनामानेची सुरुवात होते, प्रश्नार्थक सर्वनामाने. मात्र याच्यामध्ये एक वैशिष्ट्य, या प्रत्येक सर्वनामामध्ये WH ही अक्षरं असतात. इथं WH ही अक्षरं सुरुवातीला असतात, या प्रश्नार्थक शब्दात असतात. आणि अशा सर्वनामानं विचारलेला जो प्रश्न आहे त्याला WH क्वेश्चन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ याचं उदाहरण आहे व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. बघा आता हे वाक्य तयार झालं, याच्या शेवटी काय आलं, प्रश्नचिन्ह आलं. म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं, ते प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि त्याचे दोन प्रकार, एक येस नो क्वेश्चन आणि दुसरा WH क्वेश्चन. बघा हे त्याचे दोन प्रकार. याच्यामधून येस किंवा नो एवढं उत्तर येतं. मात्र एखादी माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी मात्र WH प्रश्नार्थक वाक्य किंवा WH क्वेश्चनचा आपण वापर करतो. आता हे झाले वाक्याचे दोन प्रकार. तिसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघा या ठिकाणी याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या वाक्याचं लक्षण आहे की या वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने किंवा क्रियापदाच्या मूळ रूपाने होते, मुख्य क्रियापदाने होते. आणि वाक्याची शेवटी पूर्णविराम असतो. लक्षात घ्या, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आणि वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने. उदाहरणार्थ राईट असेल, प्ले असेल, गो असेल, कम असेल, या प्रकारचं मूळ क्रियापद त्यानं सुरुवात झालेली असते. काही वेळा प्लीज असू शकेल, मात्र त्याच्यानंतर येणारा जो शब्द येतो तो या ठिकाणी मुख्य क्रियापद असेल. उदाहरणार्थ आता आज्ञार्थी वाक्य, आपण याचं उदाहरण बघू. काय आहे, समजा आपण या ठिकाणी जर म्हटलं की कम हिअर, कम हिअर झालं, इकडे ये झालं, या ठिकाणी मुख्य क्रियापदानं सुरुवात झाली. म्हणून हे काय झालं, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं. आता सिट डाऊन, मुख्य क्रियापद सुरुवातीला आलं, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. आता याची व्याख्या थोडक्यात काय करता येते, यामध्ये याच्यात काय म्हटलं जातं, ज्या वाक्यामधून एखादी आज्ञा, एखादी विनंती, एखादा हुकूम केला जातो आणि वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने होऊन वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं की ज्या वाक्यातून आज्ञा व्यक्त केली जाते. म्हणजेच वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदानं, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं लक्षण आहे. बरं, आता याच्यातला चौथा प्रकार आहे तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. या उद्गारवाचक वाक्यामध्ये आपल्या मनातून अचानकपणे ज्या स्ट्रॉंग फिलिंग्स म्हणतो, म्हणजे अनियंत्रित अचानकपणे कुठले तरी आनंदाची, दुःखाची, वेदनेची भावना आपल्या तोंडून बाहेर पडते. उदाहरणार्थ आपल्या ठेच लागली, आपण म्हणतो आई ग, हा उद्गारवाचक शब्द आहे. आपण एखादी जर वाईट घटना पाहिली, कोणाचा मृत्यू पाहता आपण अरे रे आपण असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अलास असेल, अरे रे असेल, असे उद्गारदर्शक शब्द असू शकतात. किंवा याशिवाय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये व्हॉट आणि हाऊन वाक्याची सुरुवात होणारे देखील हे उद्गारवाचक वाक्य प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी वाक्याची सुरुवात WH पैकी दोन शब्द या ठिकाणी दोन शब्द वापरले जातात. या ठिकाणी व्हॉट हा शब्द वापरला जातो आणि यानंतर हाऊ हा देखील शब्द वापरला जातो. याशिवाय या प्रकारच्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण जर म्हटलं ते काय, व्हॉट ए क्लेव्हर, व्हॉट ए क्लेव्हर बॉय ही इज, झालं हे उद्गारवाचक वाक्य. दुसरं वाक्य आहे हाऊ क्लेव्हर ही इज. बघा, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊ या शब्दानं. याशिवाय आला, सुरा, हुराह, त्यानंतर म्हणजे या प्रकारचे
उद्गारदर्शक शब्द देखील त्या ठिकाणी येऊ शकतात. आता बघा पुन्हा एकदा आपण याचा थोडक्यात आढावा घेऊया. वाक्य म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स ए कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड द सेंटेन्स. म्हणजेच पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. ही वाक्याची व्याख्या. आता वाक्याचे प्रकार 4 आहेत. पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे विधानार्थी वाक्य. याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स असंही म्हटलं जातं. या वाक्याची सुरुवात कर्ता किंवा कर्त्यानं होते, म्हणजे या ठिकाणी नामानं किंवा सर्वनामानं सुरुवात होते. वाक्याच्या शेवटी बघा पूर्णविराम दिलेला आहे. हे विधानार्थी वाक्य झालं. यात होकारार्थी नकारार्थी असू शकतं. नंतर ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतो. येस नो क्वेश्चनचं हे उदाहरण आहे. त्यानंतर याचा दुसरा प्रकार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. यामध्ये वाक्याची सुरुवात डब्ल्यूएच प्रश्नार्थक शब्दाने होते आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं हे उदाहरण झालं. याच्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. यामध्ये वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. वाक्याची सुरुवात आणि शेवट लक्षात घ्या. याशिवाय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, यामध्ये एखादा उद्गार एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखादा उद्गार तोंडून बाहेर पडलेला असतो. त्या वाक्याची सुरुवात फाटणे किंवा हावणे होते आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. या बाबी एवढ्या लक्षात ठेवल्या म्हणजे आपल्याला वाक्याचे 4 प्रकार लक्षात येतील. मला वाटतं की आपणाला वाक्य आणि वाक्याचे प्रकार आपणाला समजले असतील. ही संकल्पना माझी सांगून झालेली आहे. धन्यवाद.